की शिवसैनिकांचा बळावरती मोठा झालेला माणूस शून्य व्हायला जास्त वेळ लागणार नाही आणि त्याला त्यांची जागा दाखवण्यासाठी हे शिवसैनिक ठाम आहेत, खंबीर आहेत. गद्दाराचं करायचं काय? खाली मुंडावर पाय. गद्दार बनायचं करायचं काय? खाली मुंडावर पाय. संजय बंडू जाधव यांनी गद्दारी केली. दोनदा आमदार आणि 3दा खासदार एवढं पक्षानं देऊन सुद्धा त्यांनी या 50 खोक्यासाठी किंवा 100 खोक्यासाठी गद्दारी केली. साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे गद्दार बनायचं करायचं काय? खाली मुंडावर पाय. गेल्या 1989 मध्ये शिवसेनेचा सगळ्यात पहिला खासदार परभणी जिल्ह्याला मिळाला होता. त्या खासदारापासून 4 खासदारांनी गद्दारीचा शिक्का स्वतःच्या कपाळी माती मारून घेतला होता. ती परंपरा आज कायम पुन्हा ज्यांना शिवसेनेनं साध्यातला साधा कार्यकर्ता असणाऱ्या शिवसैनिकाला 2दा आमदार 3दा खासदार केलेल्या अशा कार्यकर्त्याला एवढं मोठं वैभव दिलं, एवढं मोठा सगळा पैसा दिला, एवढं मोठं नाव दिलं, पण आज शेवटी त्यांनी देखील ही परंपरा कायम ठेवली आणि गद्दारीचा शिक्का स्वतःला मारून घेतला. या निमित्तानं आम्ही आज सोनपेठ तालुका सर्व शिवसैनिकांच्या वतीनं त्यांचा प्रतिकात्मक अंत्ययात्रेचा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केलेला आहे. आणि या निमित्तानं आम्ही सांगतो की शिवसैनिकांचा बळावरती मोठा झालेला माणूस शून्य व्हायला जास्त वेळ लागणार नाही आणि त्याला त्यांची जागा दाखवण्यासाठी हे शिवसैनिक ठाम आहेत, खंबीर आहेत. आज सोनपेठ जिल्हा परभणी येथे आमचे खासदार संजय बंडू जाधव यांनी गद्दारी केली. दोनदा आमदार आणि 3दा खासदार एवढं पक्षानं देऊन सुद्धा त्यांनी या 50 खोक्यासाठी किंवा 100 खोक्यासाठी गद्दारी केली आणि यामुळं त्यांना आम्ही या तालुक्यात प्रवेश करू देणार नाही आणि त्याची गाडी फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आणि त्याला कसलाही प्रवेश या तालुक्यात देणार नाहीत. आणि या माध्यमातून आम्ही त्याचा आज आमच्यासाठी, आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी खासदार बंडू जाधव हा मेलेला आहे. त्यामुळे आज आम्ही त्याची तिरडी घेऊन त्याचा अंत्यविधीसाठी जात आहोत.